रामचंद्र व्यंकटेश भेंडे हे मुंबईत धोबी तलावाजवळ काळबादेवी रोडवर असणाऱ्या जांभूळवाडीत राहणारे गृहस्थ. यांना बळवंतराव भेंडे असेही संबोधिले जात होते. हे मूळचे बेळगावचे, बालवयापासून आध्यात्मिक वृत्तीचे. अगदी लहानपणापासून यांना शिवभक्तीचे विलक्षण वेड होते. पुढे सरकारी नोकरी करीत असताना देखील दिवसभर अगदी प्रामाणिकपणे नोकरी आणि रात्रभर शिव आराधना अशी त्यांची दिनचर्या असे. रात्रभर शंकराची उपासना करून परत दुसऱ्या दिवशी अगदी नाममात्र थोडीशी झोप घेऊन पुन्हा सगळ्या संसारातील गोष्टींचे नियोजन करून टाइम टेबलचे काटेकोरपणे पालन करून ते परत वेळेवर कामावर हजर होत. बरीच वर्ष अशी योग्यांना लाजवेल अशी तपश्चर्या केल्यावर शिवशंकर स्वामी समर्थ प्रसन्न झाले आणि त्यांच्या या दृढ आणि निरंतर अशा उपासनेचे फळ देण्यासाठी, रामचंद्र भेंड्यांना धन्य करण्यासाठी शिवशंकर स्वामी समर्थांनी 3 वेळा त्यांना दृष्टांत देऊन अक्कलकोटास ये म्हणून सांगितले. पहिल्या 2 वेळा हा केवळ भास आहे असं बळवंतरावांना वाटलं आणि म्हणून त्यांनी ते दृष्टांत तितकेसे सिरियसली घेतले नाहीत. पण परत 3ऱ्यांदा जेव्हा त्यांना दृष्टांत झाला तेव्हा मात्र ते अक्कलकोटला गेले. तिथे जाऊन स्वामी समर्थांचे जेव्हा त्यांनी दर्शन घेतले तेव्हा आधी स्वामींनी त्या दृष्टांताची त्यांना आठवण करून दिली आणि खूण पटवून दिली की मीच दिला होता दृष्टांत. आणि मग साक्षात शिवशंकराच्या रूपात, भेंड्यांच्या आराध्याच्या रूपात स्वामी माऊलीने त्यांना दर्शन दिले. ते रौद्र स्वरूप पाहून भेंडे थोडेसे घाबरलेच. नंतर पुढच्या क्षणी स्वामींनी त्यांना विष्णू रूपात आणि लगेचच ब्रह्मा स्वरूपात दर्शन देऊन तृप्त केले. ही स्वामींची बदलती रूपे पाहून भेंडे स्वामी समर्थांना पूर्णपणे शरण गेले आणि त्यांनी स्वामींना मला आपण आपल्या नेहमीच्या यती रूपातच आता दर्शन द्या अशी कळवळून प्रार्थना केली. त्याबरोबर स्वामी आपल्या स्वतःच्या मूळ मनोहर स्वरूपात प्रकटले आणि त्याने आपला उजवा तळहात बळवंतरावांच्या छातीवर ठेवून उद्गार काढले, देखता है क्या, लो हम तुम्हारे में आ गए. स्वामींच्या या कृतीने बळवंतरावांचे देहभानच हरपले आणि त्यांची समाधीच लागली. स्वामींच्या त्या दिव्य तेजाच्या स्पर्शानुग्रहामुळे बळवंतराव भेंड्यांची जणू काही इतक्या वर्षांची उपासनाच फळास आली आणि ते श्री तात महाराज म्हणून एक अतिशय श्रेष्ठ अधिकारी सत्पुरुष संत म्हणून नावारूपास आले. स्वामी महाराजांनी नुसते बळवंतरावांनाच धन्य केले नाही तर त्यांच्याबरोबर आलेल्या त्यांच्या माऊलीचीही पांडुरंग भेटीची इच्छा या अक्कलकोटच्या वारीत पूर्ण केली. स्वामींच्या दर्शनानंतर एवढे लांब मुंबईहून आलो आहोत तर पंढरपूरच्या विठोबास जाऊन नंतर परत मुंबईला परतावे असे बळवंतरावांच्या व त्यांच्या मातोश्रींच्या मनात होते. पण श्री गुरु स्वामींचे पूजन झाल्यावर
त्यांची आज्ञा झाली, आपल्या घरी जाऊन स्वस्थ राहा. आता या आज्ञेचे पालन करावेच लागणार होते, म्हणून घरीच जावे लागणार होते. पण मनात विठू दर्शनाची ओढ होतीच. घरी जायला निघायच्या आधी बळवंतराव परत एकदा जेव्हा कृपासागर स्वामींच्या दर्शनास आले, तेव्हा भक्ताच्या मनात काय चालले आहे हे बरोबर जाणणारे, भक्ताच्या अंतर्यामीच वास करणारे, सर्वज्ञ ऑल नोईंग असे स्वामी महाराज त्यावेळी खासबागेत एका आंब्याच्या झाडाखाली बसले होते. बळवंतराव मातोश्रीस घेऊन तिथे आले, तोच महाराजांनी उठून दोन्ही कर, दोन्ही हात कटीवर ठेवून त्यांना घनश्याम पांडुरंगाच्या विठ्ठलाच्या रूपात दर्शन देऊन तृप्त केले. श्री विठुरायाची ती सगुण सुकुमार मूर्ती पाहून त्या माय लेकराला परमानंद झाला. तात महाराजांसारख्या सुपुत्राला जिने जन्म दिला त्या वृद्ध माऊलीला करुणासागर स्वामींनी अशा रीतीने धन्य केले. अशी स्वामींची पूर्ण कृपा झाल्यावर मुंबईत परतून तात महाराजांनी स्वामींचे खूप मोठे कार्य केले. हजारो लोकांच्या इच्छा पूर्ण करून त्यांना भक्ती मार्गास लावले. वडिलांना तात म्हणतात. हे तात महाराज जेव्हा कोणी व्याधीग्रस्त मनुष्य त्यांच्याकडे येत असे, तेव्हा श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा उच्चार करून त्या व्याधीग्रस्ताच्या हातावर ते शुद्ध उदक पाणी सोडून ते पाणी ते स्वतःच प्राशन करत असत, स्वतःच पीत असत. अशा रीतीने ते आपल्या प्रिय भक्तांची दुःखे, रोग, संकटे स्वतःवर घेत असत. भक्तांची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेणाऱ्या या आपल्या प्रेमळ सद्गुरूंना भक्त मग लवकरच तात महाराज या नावाने संबोधू लागले.